आणि बुलेटिनची सुरुवात एका राजकीय ब्रेकिंग बातमीनं करतोय। खाते वाटपावर अद्याप कोणताही निर्णय नाही अशी सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती मिळाली आहे। काही महत्त्वाच्या खात्यावर अजूनही चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तीनही नेते पुन्हा एकदा बसून तोडगा काढणार आहेत। खाते वाटपानंतर कुणीही नाराज होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते असं देखील सांगितलं जातंय। आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवार आपल्या सोबत आहेत। तुषार, राजकीय घडामोडी महाराष्ट्रात इतक्या सुरू असताना खाते वाटपासंदर्भात अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे, काय अपडेट्स? म्हणाले खाते वाटपावरती अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाहीये। तीन पक्षांमध्ये समन्वय असावा। शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघांची संयुक्तरित्या पुन्हा एकदा बैठक होणार आहे। आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना काही महत्वाची देखील खाती द्यायची आहेत। तर ती खाती शिवसेनेच्या पारड्यातील द्यायची की भाजपाच्या पारड्यातली द्यायची या संदर्भातली चर्चा सुरू आहे। त्याचप्रमाणे पुन्हा एक नवा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांचा समावेश असणार आहे। तर त्यांना नेमकी कोणती खाती द्यायची या संदर्भात चर्चा होणार आहे, कारण की त्यांची देखील नाराजी होऊ नये यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस सर्व आमदारांशी संवाद साधताना पाहायला मिळतात। जवळपास 90% आमदारांशी चर्चा देखील झालेली आहे। 10% आमदारांशी संवाद होणं अजूनही सुरू आहे। त्यामुळे जोपर्यंत हा संवाद पूर्ण होत नाही तोपर्यंत खातेवाटप होणार नाही। खातेवाटप लवकरात लवकर करावं अशी जरी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची इच्छा असली तरी सर्वांची नाराजी दूर होणं तितकंच महत्वाचं आहे। त्यामुळे तिन्ही नेते संयुक्तरित्या बसतील। आज कॅबिनेट बैठक होईल आणि या कॅबिनेट बैठकीनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची सुद्धा बैठक होईल आणि या बैठकीनंतर अजित पवार अगदी बरोबर। आणि त्यामुळे तुषार, या बैठकीवर आणि या सगळ्या घडामोडींवर आपली बारीक नजर असणार आहे। सगळे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर आता महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष पुन्हा सर्वोच्च न्यायालयात। शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। तर आताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय। महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेला आहे। शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केलेली असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्याची मागणी केलेली आहे। आपण या संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये घडतात आणि असं असताना पुन्हा एकदा सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचलाय। बरोबर आहे। पुन्हा एकदा म्हणाली सत्ता संघर्ष हा सुप्रीम कोर्टात पोहोचलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नेते आहेत सुनील प्रभू यांनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली आहे, ज्याला अप्लिकेशन असं समजलं जातं। अप्लिकेशन अँड रिक्वेस्ट अशा संदर्भातली ही याचिका आहे। त्यामध्ये मागणी करण्यात आलेली आहे की गेल्या 10 ऑगस्ट पर्यंत जो मुदत देण्यात आली होती, साधारणतः 90 दिवसाच्या आत जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात, त्यावरती अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा। पण अजूनही त्या संदर्भातली कुठलीही प्रक्रिया सुरू झाली नाहीये। फक्त नोटीस बजावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर हा निर्णय व्हावा आणि महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा जो साधारणतः 16 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकर घ्यावा अशा प्रकारची मागणी या संदर्भात या याचिकेत करण्यात आली आहे। या याचिकेवरती लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड या संदर्भात ही याचिकेला आता सूचीबद्ध करतील आणि सूचीबद्ध केल्यानंतर या याचिकेवर लवकरच सुनावणी होईल। त्यामुळे या याचिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं नको तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे, कारण की एकीकडे महाराष्ट्र सत्ता संघर्ष जो शिवसेनेच्या दरम्यान होता दोन्ही गटांमधला, आणि त्यानंतर आता जर बघितलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्येही याच प्रकारचा सत्ता संघर्ष पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता या याचिकेवरती काय सुप्रीम कोर्ट सांगते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अगदी बरोबर आहे। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एकतर या सत्ता संघर्ष नाट्याचा
दुसरा अंक आता सुरू झालेला आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये अजित पवार गट आक्रमक झालेला असून राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा ताबा घेण्यात आलेला आहे. कार्यालयात कुणालाही घुसू देणार नाही अशी अजित पवार गटाची भूमिका आहे. एनसीपी कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे. तर नाशिकहून ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे नाशिकमध्ये अजित पवार गट आक्रमक झालेले असून राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा ताबा घेण्यात आलाय. तर कार्यालयात कुणालाही घुसू देणार नाही अशी आक्रमक भूमिका अजित पवार गटानं घेतलेली आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. तर आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटानं आता नाशिकमध्ये आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळते. काय नेमकी मागणी आणि म्हणणं आहे या सगळ्या कार्यकर्त्यांचं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडलेली आहे, आता लपून राहिलेलं नाहीये. आणि ही उभी फूट पडल्यानंतर नाशिकमधलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय जे आहे त्याच्यावरती अजित पवार गटानं अर्थात छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी या कार्यालयाचा ताबा घेतलेला आहे. अशा पद्धतीनं पोलिसांचा देखील एक बंदोबस्त जो आहे तो या कार्यालयाच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे. बॅरिकेडिंग लावण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी छगन भुजबळ यांच्या अभिनंदनाचे फलक जे आहे ते देखील या राष्ट्रवादी कार्यालयावरती झळकलेले आहे, ज्यावरती शरद पवार यांचा फोटो जो अद्यापही कायम आहे. मात्र या फोटोवरती राज्याचे अध्यक्ष असलेल्या जयंत पाटलांचा फोटो मात्र नाहीये. आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचा ताबा जो आहे तो भुजबळ गटाने अर्थात अजित पवार यांच्या गटाने घेतलेला आहे. नाशिकमधलं हे राष्ट्रवादीचं कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये आपण बघतो हे सगळे पदाधिकारी जे आहे ते अशा पद्धतीनं ठाण मांडून आहेत. कोणालाही या कार्यालयामध्ये घुसू दिलं जाणार नाही अशा प्रकारचा इशारा देखील छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे एक राजकीय संघर्ष जो आहे तो महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय. अशा पद्धतीनं महिला पदाधिकारी आपल्याला या कार्यालयामध्ये दिसत आहेत. तर छगन भुजबळ यांचे हे सगळे समर्थक, अजित पवार यांचे हे सगळे समर्थक अशा पद्धतीनं आक्रमक आहे. आपण कार्यालयाचा ताबा घेतलाय, काय प्रतिक्रिया? कार्यालयाचा ताबा वगैरे नाही, कार्यालयच राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आहे. आम्ही नेहमी बसतो त्याप्रमाणे आम्ही इथे बसलेलो आहे. ताबा वगैरे काही घेतलेला नाही आहे, राष्ट्रवादीचंच कार्यालय आहे, काही विषय नाही याच्यामध्ये. परंतु आपण असं म्हणता की इतर दुसरं कुणालाही कार्यालयात घुसू दिलं जाणार नाही. अर्थात शरद पवार यांचेही काही समर्थक म्हणताय की हे कार्यालय आमचं आहे, आम्ही तिथे जाऊ. नाही, आम्ही बी पवार साहेबांचेच कार्यकर्ते आहे ना. आम्ही पवार साहेबांचे, अजितदादाचे, भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते आहे. त्यामुळे तसं काही इथं कोणी काही बोललेलं नाही कोणाला. पण आज कुठल्या प्रकारची इथं बैठक नाही आहे एवढं निश्चित. परंतु इतर अर्थात दुसरे कार्यकर्ते जे आहे राष्ट्रवादीचा जो दुसरा गट आहे जो पवारांबरोबर जाण्यासाठी आहे पुढे आलेला, तर त्या गटातले कार्यकर्ते या ठिकाणी दावा करू शकतात. त्यावेळेला आपली भूमिका काय असेल? हो, असं आहे ना की आम्हीच पवार साहेबांचे कार्यकर्ते, आम्ही पवार साहेबांचे, अजितदादाचे, भुजबळ साहेबांचे कार्य. त्यामुळे असं काही गट तर मला तर नाही काही वाटलंय काही. आम्ही नेहमी जमतो त्याप्रमाणे इथे राष्ट्रवादीचं कार्यालय आम्ही जमलोय. काय प्रतिक्रिया आपली या सगळ्या प्रक्रियेनंतर? नाही, एखाद्या सोशल मीडियावरती छोट्याच्या पोस्टवरनं निष्कारण एक गट तट किंवा अजितदादा किंवा पवारसाहेब यांची बैठक त्यांची बैठक ह्या चर्चेला तसा काही अर्थ नाही. या ठिकाणी आम्ही जे सर्व कार्यकर्ते एकत्रित झालेलो आहोत हे सगळं आदरणीय पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली, अजितदादा, भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाने सातत्याने काम करत आलेलो आहोत. यापुढे तशाच पद्धतीने काम करत. या ठिकाणी दुसऱ्या एका गटानं बैठक लावलेली आहे असे मेसेज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मग ते ज्यावेळेला पदाधिकारी इथे येतील त्यावेळेला त्यांना बैठक घेऊ देणार आहे का आपण? मला वाटतं तो विषय एवढा गांभीर्याने घेण्यासारखा नाहीये. ही नित्यनियम आम्ही बसतो उठतो हे आपल्याला माहिती आहे सर्व मीडियाकर्मींना. नेहमी तिथं आमची रेलचेल असते, एवढा गांभीर्याने घेण्यासारखं. आज आपण असं छावणीसारखं स्वरूप कार्यकर्त्यांनी दिलंय. इतर वेळेला अशा खुर्च्या टाकून आपण कधी बसत नाही किंवा एकत्रित असा खालच्या तळघरामध्ये ज्या ठिकाणी पार्किंगची जागा आहे तिथे आपण कधी बसत नाही. आज बसण्याची वेळ का आली? नाही, मला वाटतं काहीतरी गडबड होते. नियमित आमची बसण्याची हीच जागा आहे. इथंच आपणही कितीच वेळेस एकत्रित बसून चहा पाणी घेतलेला आहे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आम्ही याच ठिकाणी केलेले. ही आपली ठरलेली जागा आहे. आपण बघतोय राष्ट्रवादीचे हे पदाधिकारी आहेत, कुठलाही गट तर त्यांच्यात नाही असं जरी म्हणत असले तर एक सरळ अशा प्रकारची उभी फूट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेली आहे. हे काही लपून राहिलेलं नाही. दुसऱ्या गटाने या ठिकाणी बैठकीसाठीचं निमंत्रण सोशल मीडियावर धाडलं आणि त्यानंतर भुजबळ आणि अजितदादा यांचे समर्थक जे आहे ते आक्रमक झाले. त्यांनी अशा पद्धतीनं एक साखळी जी आहे ती कार्यालयाच्या बाहेर तयार केलेली आहे. ती देखील आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. हे नकार देत असले की या ठिकाणी अशा कुठल्याही प्रकारचा वाद नाहीये. मात्र हे सगळं चित्र जे आहे ते अगदी स्पष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट जो आहे अर्थात छगन भुजबळ आणि अजित पवार यांचा गट जो आहे तो या ठिकाणी सक्रिय झालेला आहे आणि त्यांनी या संपूर्ण कार्यालयाचा आता ताबा घेतलेला आहे. आणि एकूणच आता नाशिकमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांमध्ये अर्थात पवारांचे दोन अगदी बरोबर आहे लक्ष्मण. त्यामुळे बघायचं या संपूर्ण निर्णयाचे पडसाद
वाद राज्यात कसे उमटतायत? धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर नाशिकहूनच आता एक ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे नाशिकमधील 6 आमदार अजितदादांसोबत आहेत. नरहरी झिरवळ अजित पवारांसोबत असल्याचं सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला कळलेलं आहे. तर झिरवळ यांना माध्यमांसमोर न येण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिलेली असून नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचं सूत्रांकडून कळतंय. त्यापैकी छगन भुजबळ, दिलीप बनकर, नितीन पवार, सरोज अहिरे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ हे सगळे आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतेय. तर झिरवळ यांना माध्यमांसमोर न येण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे. आणि यानंतर आता आणखी एक ब्रेकिंग बातमी येते. तर बातमी आहे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर हालचालींना वेग आलेला आहे. प्राजक्ता तनपुरेंनी अजित पवारांची भेट घेतलेली असून तनपुरे शरद पवार समर्थक आहेत. त्यामुळे प्राजक्ता तनपुरे यांच्या भेटीबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. अनेकांच्या भुवया सुद्धा उंचावलेल्या आहेत. देवगिरी बंगल्यावरील हालचालींना वेग आलेला आहे. प्राजक्ता तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतलेली आहे. तर प्राजक्ता तनपुरे हे शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत आणि तनपुरेंच्या देवगिरी बंगल्यावरच्या भेटीमुळे आता नवं काही राजकारण शिजतंय का हे सुद्धा पाहावं लागेल. अनेकांच्या भुवया उंचावल्यात. तनपुरे आणि अजित पवार यांच्या भेटी दरम्यान नेमकं काय संवाद झालेला आहे याकडे सुद्धा संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे भाजपात काही जण नाराज असल्याचं दिसतंय. हसन मुश्रीफांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यानं समरजित घाटगे नाराज असल्याचं बोललं जात आहे. समरजित घाटगे हे हसन मुश्रीफांचे विरोधक आहेत आणि मुश्रीफांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यानं घाटगे नाराज असल्यामुळे ते भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत. तर घाटगे भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि यानंतर बातमी अजित पवारांच्या पुण्यात भाजपचीच आता गोची झाली आहे. पालकमंत्री पदावर अजितदादा दावा ठोकणार असल्याचं सांगितलं जात आहे. चंद्रकांत पाटलांचं पालकमंत्री पद त्यामुळे जाणार का हा प्रश्न उपस्थित झालाय. तर आमदार भरणे दादांसोबत गेल्यानं इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांची गोची होणार आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील 4 आमदार अजितदादांसोबत हडपसरचे चेतन चुपे काय भूमिका घेणार हे देखील पाहावं लागणार आहे. आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, सगळ्यात आधी अजित पवारांच्या पुण्यात भाजपची आता गोची झालीये का? पालकमंत्री पदावर अजितदादा दावा ठोकणार का? मला नाही, अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं. कारण अडचण अशी आहे, भाजप इतके दिवस म्हणजे सोबळावर पालिका आणली होती, पण आपल्याला माहिती राष्ट्रवादी हा पुणे जिल्हा राष्ट्रवादीचा पालिकेला आणि पुण्यातला सगळा कारभार हे स्वतः अजितदादा बघायचे. त्यामुळे सगळे त्यांचे समर्थक हे त्यांच्यासोबत येणार, मग त्यांना जागा करून द्यावी लागणार. मग मूळचे जे भाजपवाले आहेत त्यांचं काय होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे. किंबहुना वाटाघाटी करतानाच अजित पवारांनी ही अट ठेवलेली की पुण्याची सगळी ताबेदारी माझ्याकडे पाहिजे. त्या अटीवरच ते भाजपमध्ये आलेले आहेत. म्हणून आता चंद्रकांत पाटील जे पालकमंत्री आहेत सध्या भाजपचे, त्यांच्याकडे पालकमंत्रीपद राहणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. किंबहुना ते अजित पवारांकडे जाऊ शकतं अशी दाट शक्यता आहे. कारण अजितदादांची कार्यपद्धती आपल्या सर्वांना माहिती, सगळं त्यांच्याच पद्धतीने काम करतात. त्यामुळे इथले जे शहर भाजपचे पदाधिकारी आहेत ते प्रचंड धास्तावलेले आहेत. तिकडे इंदापुरात केवळ अजितदादा त्रासाला कंटाळून हर्षवर्धन पाटील भाजपसोबत गेले, पण आता तेच अजितदादा राष्ट्रवादी म्हणजे भाजपसोबत आल्यानं आणि तिथले आमदार स्थानिक दत्तमामा भरणे ते अजितदादा सोबत आल्यानं हर्षवर्धन पाटील अक्षरशः गेली 4 दिवस झाले फोन बंद करून बसलेत, फोन घ्यायला तयार नाहीत. म्हणजे त्यांची अशी अवस्था प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हीच अवस्था आहे भाजपची. म्हणजे अजितदादांना आणल्यामुळे तेच अक्षरशः विस्थापित होण्याची पाळी आलेली. हे ते पुणे जिल्ह्यात नाही, नाशिकमध्ये उद्या भुजबळ तिथे दावा ठोकणार गिरीश महाजनांच्या पदाचं काय, इकडे कोल्हापुरात
हसन मुश्रीफ अगदी काय बरोबर. आणि टोकू त्यामुळे शकतात? या सगळ्या घडामोडींवरनं चंद्रकांत, नेमकं आता कुणाच्या खात्यात किती जागा जाणार, कुणाच्या पक्षात किती जागा उमेदवारी मिळणार याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर आता बातमी आहे राष्ट्रवादीच्या नव्या कार्यालयासंदर्भातली. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केल्यानंतर आता अजित पवार यांनी पक्षाचं नवं कार्यालय सुद्धा घेतलेलं आहे. मंत्रालयासमोर A5 बंगला अजित पवारांचं आता हे नवं कार्यालय असणार आहे. मुंबईतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं दुपारी 1 वाजता अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.